बोलवले असेल, माझे मित्र तसे रापतवार साहेब आहेत, पण का बोलवलं असेल मी अनेकदा विचार केला आणि फोन करून टाळायचं जमतंय का असा पण थोडासा प्रयत्न माझ्या मनात चालू होता. परंतु मला सुद्धा लक्षात आलं की मी सुद्धा साहित्य वेडा आहे, मी सुद्धा वाचनाचा वेडा आहे. आज जरी पुस्तकं घेऊन हातात वाचता येत नसलं तरी आजच्या या सार्वजनिक आणि सामाजिक जीवनामध्ये माणसाची चेहरे बघून माणसाची व्यथा वाचणं मात्र बिलकुल सोडलेलं नाही. पत्रकार हे समाजाला आणि सरकाराला दोघांना तुम्ही आरसा दाखवता. माझे रापतवार साहेबांचे फार जुने संबंध. आजही अंबानगरीमध्ये हे किस्से रापतवार साहेबांनी त्यावेळेस एखादा अग्रलेख लिहिला म्हणजे त्या काळातल्या तिथं आभा आहेत, आळसकर साहेब नसतील, पण अंबानगरीच्या आपल्या अंबाजोगाई कारखान्याच्या निवडणुकीवरती रापतवारांचा एखादा लेख असला तो नेमका कुणाच्या बाजूने शेवटपर्यंत करायचा. आबा हे खरंय का नाही? खरं कुणीतरी एक जण हो म्हणणार असावा सोबत. खरं तर या अंबानगरीने आपल्याला अनेक महान ज्येष्ठ पत्रकार दिले. अमर हबीब साहेब दिलेत, गाटाळ सर दिलेत, गुप्ता साहेब दिलेत, देशपांडे साहेब दिलेत, अशोक गुंजाळ सर दिलेत. या मोठ्या नावाच्या सानिध्यात वाढलेले सुदर्शनजी रापतवार साहेब, यातून यांनी स्वतःची आपली ओळख या ठिकाणी निर्माण केलेली आहे. खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांसाठी हीच अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. आज डिजिटल न्यूज नेटवर्किंगच्या दुनियेत आपण सर्वजण आहोत. ज्याच्या हातात मोबाईल तो पत्रकार आहे. त्या पत्रकारितेला ना बोर्ड आहे, ना शेंडा आहे, ना विचार आहे, ना अर्थ आहे. त्याला जो वाटेल ते लिहितो, ज्याला वाटेल ते व्यक्त होतो, टाकून देतो. पुढचा वाचतो का न वाचतो माहीत नाही, पण तसाच फॉरवर्ड करतो. अशा या दुनियेमध्ये, अशा परिस्थितीत रापतवार साहेब, तुम्ही मात्र एकाच दिवसात 3 पुस्तकं प्रकाशित करता, हे आमच्यासाठी हेवा वाटतं. हे आपल्या सर्वांसाठीच हेवा वाटतं. आज भलेही तुमच्या हातातलं गॅजेट कितीही अभूतपूर्व असलं, कितीही अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण विषय काढला, काय मिळत नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इथे बिराजदार साहेब तुमच्या जन्मापासून सगळं काही सांगतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जर इथं बिराजदार साहेबांना काय नेमकं आवडतं आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नेमक्या काय शुभेच्छा दिल्या पाहिजे हे मी त्याला विचारायचं, त्याने निबंध लिहून द्यायचा आणि मी ह्यांना फॉरवर्ड करायचं. माझं काम संपलं. हीच पत्रकारिता आहे. आणि अशा दुनियेत आपण 3 पुस्तकं लिहितो आहे. आणि ज्या पुस्तकाला एक आगळं वेगळं महत्व आहे. म्हणजे एक मी पूर्ण पुस्तक वाचलेलं नाही, ते प्रामाणिकपणाने कबूल करतो, कारण शेवटी आपण सरस्वतीचे भक्त आहेत. त्याच्यामुळे आपलं जे गीता असतं ते गीता असतं. वेगवेगळं यायचं काही कारण नाही. सहज सुचलं म्हणून जे तुम्ही पुस्तक लिहिलं आहे. माणूस म्हणून आपण उत्तम असलो की आपले विचार, आपल्या भावना, आपली मते ही समाजाच्या हिताची बनतात आणि मग आपण समाजाच्या काहीतरी देणे लागतो. या भावनेतून तो अविरत कार्यरत राहतो. याच भावनेतून सुदर्शन रापतवार हे समाज माध्यमावर गेली 4 दशकापासून लिहित आहेत. हे आवर्जून आज मला सांगायला गर्व वाटतो. त्यांच्या या समाज माध्यमावरून सहज सुचलेल्या, डोळ्यांनी पाहिलेल्या आणि कानाने ऐकलेल्या प्रसंगावर त्यांनी आपली मते सहज सुचली म्हणून या पुस्तकात मांडलेली आहेत. आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यातील काही निवडक लेखांचा मागोवा सहज सुचलं म्हणून या ग्रंथामध्ये घेतलेला आहे आणि वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. यात अटल झंझावत, साहेब मिस यू,
घर पुन्हा नव्याने बांधले पाहिजे. आमदार बच्चू कडू खरेच कडू बोलले का? किती टोकाचा प्रयत्न आहे हा कडू शोधायचा. सत्यशोधक मी अनुभवलेले राव, सत्यशोधक आणि मी अनुभवलेले राव, गरज आहे का? सहज माझ्यासारख्याला विचार येतो. पण तुम्ही साहित्यिक आहेत ना, तुम्ही लिहिलं पाहिजे. मी अनुभवलेलं राव, आपल्या आपल्या माध्यमातून आपल्या आपल्या साहित्यातून ते लिहिलं गेलं पाहिजे. पळस फुलला आठवणीचा पाऊस, नटसम्राटाची एक्झिट, दमदार आमदार, आता नेमकं कुणाला म्हणावं, अशा प्रासंगिक आणि व्यक्तिविशेषावर त्यांनी पुस्तक लिहिले आहे. हे त्यांचं स्वातंत्र्य चिंतन आहे, त्यांनी अनुभवलेली व्यक्ती आहे. सभोवतालचा परिसर फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत वेळोवेळी पोहोचायला त्यांचं एक आकर्षक रूप या सहज सुचलं म्हणून या पुस्तकाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. मी खरंच सांगतो की हे मंदिराचं गाव जे तुम्ही लिहिलं आहे, काही वर्षापूर्वी आपल्या जुन्या आंब्या नगरीची त्या काळातला इतिहास कुणीतरी मला माझ्याकडे पाठवला होता, व्हॉट्सअपवर पाठवला होता. आणि मी ते आत्ता जस्ट इथं बसलो होतो त्यावेळेस मी तेच वाचत होतो. कारण मला वारंवार ते वाचणं आणि त्यात आपण रमणं, आणि आज आपण ती अंबानगरी शोधणं, ती गल्ली, ती बोळ, तो रस्ता, तो पूल, ते देवीचं मंदिर, ते का पलीकडे असायचं, मग त्यावेळेस चोऱ्या व्हायची, होय फार मोठ्या प्रमाणात व्हायच्या, समूहानं राहायचे, ह्या सगळ्या गोष्टी मला आजही त्या कथेतला आठवतात. आणि खरंच अंबानगरी मंदिराचे गाव. त्यांचे दुसरे पुस्तक म्हणजे सुदर्शन रापतराव यांचं संपूर्ण जीवन प्रवास तुमचा अंबाजोगाई या शहराशी निगडीत असल्यामुळं त्यांनी या अंबाजोगाई शहराला जी सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमी लाभलेली आहे त्याचं मूळ हे येथील मंदिर परंपरेत व धर्मभावनेत असलेले या ग्रंथाच्या माध्यमातून सांगितले आहे. हे मी आवर्जून या ठिकाणी सांगेन. श्री क्षेत्र योगेश्वरी देवी, श्री विनायकी, श्री बडा हनुमान, आद्यकवी मुकुंदराज स्वामी, सर्वज्ञ दासोपंत, श्री बालाजी मंदिर, नागझरी कुंड, शिवालय, दिगंबर जैन मंदिर, धारोबा, बुड्डेनाथ यासारख्या जवळपास अंबाजोगाई शहर व परिसरातील 24 शिवमंदिरे अशा विविध मंदिराचा इतिहास त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर या सर्व पुस्तकं आपण घेऊन वाचल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला, म्हणजे मी तर आवर्जून वाचीलच पूर्ण, पण आता जे काही वाचलंय आणि ज्यातून जे मला काढता आलंय ते मी आपल्या सर्वांच्या समोर मांडतो. तिसरं पुस्तक आहे असामान्य. म्हणजे हे सगळ्या पुस्तकांची नावं जरी वेगवेगळी असली तरी त्यातलं एक असामान्य आहे. आणि ज्या डिलिव्हरीला असामान्य डिलिव्हरी झाला त्याला सिझरिंग असं म्हणतात, एवढंच मला कळतं. मी काही मेडिकलचा स्टुडंट नाही, पण पुस्तक असामान्य आहे, पण डिलिव्हरी सामान्य झालेली आहे. हे तिसरे पुस्तक आहे असामान्य. हे अत्यंत महत्वपूर्ण आणि व्यक्तिचित्रीकरणात आधारलेले असामान्य पुस्तक आहे. या ग्रंथात सुदर्शन रापतवार यांनी अनुभवलेले, पाहिलेले आणि अंबाजोगाईच्या नावलौकिक देश पातळीवर घेऊन जाणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तीच्या चरित्राचा व कार्याचा धांडोळा घेतलेला आहे. अंबाजोगाई शहराला सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय परंपरा लाभलेली आहे. ती परंपरा अबाधित ठेवणे, शहराच्या नावलौकिक वाढवणे, शहरात कसलेही प्रकारचे धार्मिक, राजकीय ताणतणाव कधीही निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्नशील असणारे आणि अंबाजोगाई शहराची सांस्कृतिक भूक वाढवणारे अनेक कलावंत, विचारवंत, सामाजिक सुधारक त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा त्यांनी या माध्यमातून घेतला आहे. यात दृष्टीदाता डॉक्टर तात्याराव लहाने, स्वरक्त चित्रकार प्रल्हाद चिंदूजी ढग, पूर्वाचलची सेवेकरी डॉक्टर प्रतिमा आठवले पाठक, मुलांना घडवणारा डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर, जलसाक्षरतेचे वारकरी डॉक्टर दिनकर माधवराव मोरे, कॅरीबॅग मुक्तीचे नायक रामदास खोखरे, पूर्वातुर्वांचे राजा नंदकुमार जगताप, शिवपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर,
राष्ट्रीय नृत्य कलाकार विनोद निकम, काड्यांच्या जादूई चित्रकार त्र्यंबक पोखरकर, सर्पमित्र नगेश रामभाऊ, सारस्वतांचे प्रयाग यात्री प्राध्यापक रंगनाथ तिवारी, मनभर प्रेमळ क्षणभर कणखर असणाऱ्या प्राध्यापका शैला लोहिया, ग्रंथवेडा विनायक रानडे, समृद्धीचे प्रकल्प बीबी ठोंबरे, कोविडच्या कर्दनकाळ डॉक्टर रमण गंगाखेडकर, चालतं बोलतं मुक्त विद्यापीठ अमर हबीब, अफाट नैतिक शक्तीची दगदग इंजिन द्वारकादास लोहिया, सद्भावनेची सायकल यात्री दगडू लोमटे इत्यादी असामान्य अशा व्यक्तिमत्वाच्या कार्याचा सार स्वरूपात आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. त्यामुळे हा ग्रंथ वाचकांच्या आपल्या स्वभोवतालीच असलेल्या असामान्य व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवून आणणार आहे. हे आवर्जून मी सांगायला या ठिकाणी मला कमीपणा वाटणार नाही. मी मनापासून तापतवार साहेब आपला अगोदरपासून मित्रच आहेच, आता फॅन झालोय, चाहता झालोय. कारण मी 40 वर्षापूर्वी जेव्हा लग्न होऊन आले त्यावेळी पुण्यावरून आलेले होते आणि मला इथे एकच व्यक्ती माहिती होती, ती म्हणजे आमची शैला देवी. शैला देवींच्याकडे पहिल्यांदा आले, त्यांचे चिरंजीव इथे बसले, डॉक्टर साहेबांच्याकडे आले आणि नंतर या अंबेजोगाईने आम्हाला खरोखरीच वेगळ्या प्रकारची ओढ निर्माण केली. एक वेगळ्या प्रकारचं गाव, म्हणजे मला पुण्याची उणीव कधी या अंबेजोगाईत वाटली नाही, एवढं तुम्ही या ठिकाणी सांगेन. कारण पुणं दुसरं पुणं मराठवाड्यातलं असं नेहमी मला अशोकराव म्हणायचे की अंबेजोगाई म्हणजे दुसरं पुणं आहे. त्यामुळे मला खरोखरच पुण्याची उणीव वगैरे वाटली नाही. अंबेजोगाई शहरातल्या विशेष करून 3 पुस्तकं जी लिहिलेली आहेत डॉक्टर तापतवार साहेबांनी, तर त्याच्यामध्ये मंदिराचं गाव हे जे पुस्तक आहे, ज्याचं आता वर्णन केलं नामदार साहेबांनी, तर मंदिराचं गाव वाचल्यावर मला असं वाटलं की ही मंदिरं आपण अजून बघितलीच नाही. आपण इतके वर्ष 40 वर्ष झाली या जिल्ह्यामध्ये राहतोय, पण ही सर्व ठिकाणं आपण बघितली पाहिजेत आणि आता निश्चितपणे ते ठिकाणं बघण्याचा प्रयत्न करीन. कारण त्याच्यामध्ये आपण योगेश्वरी मंदिर आणि सगळ्याचं महात्म्य त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मराठी भाषेतील आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी इथे आहे आणि विवेक सिंधू आणि परमामृत, विवेक सिंधू आणि परमामृत हे ग्रंथ हे लिहिलेले. दासपंतांची गाथा ही या ठिकाणी लिहिली गेली आणि याचा उल्लेख मी अनेक वेळेला पार्लमेंटमध्ये सुद्धा केला. कारण आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. तमिळ भाषेला मिळाला, तेलुगू भाषेला मिळाली, मल्याळमला मिळालं, पण तरी आपल्या मराठी भाषेला अजून अभिजात भाषेचा दर्जा संसदेने दिला नाही. गेले 10 वर्षापासून आम्ही सातत्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी मागणी करतोय आणि संसदेमधलं कमीत कमी एक भाषण तरी मराठीत झालं पाहिजे हाचा माझा प्रयत्न असतो आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये एक भाषण मी मराठीमध्ये करते. कारण माझी मातृभाषा ही सगळीकडे पोहोचली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. अतिशय चांगलं सगळ्यात मला आवडलेलं पुस्तक आपलं म्हणजे आपण सामान्यातले असामान्य जे शोधून काढलेले आहेत ते असामान्य या पुस्तकामध्ये. त्याच्यामध्ये अनेक लोकांचे उल्लेख तुम्ही केलेत. मला आठवण झाली पु ल देशपांड्यांच्या व्यक्ती आणि वर्णी या पुस्तकात. कारण छोट्या छोट्या लोकांचे व्यक्तिविशेष, सामान्यातले असामान्य आणि असामान्यातले सामान्य गुण हे तुम्ही त्याच्यामध्ये वेचून काढलेत. उदाहरणार्थ बल्लू त्याची खिचडी, बल्लू महाराजांची खिचडी हा एक अतिशय चांगला लेख मला वाटला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याचा मला सुद्धा कल्पना नव्हती ते म्हणजे रावणाबद्दल आपण जे लिहिलेलं आहे, त्या रावणाबद्दलच्या गोष्टीचं सगळ्यांनी वाचलंच पाहिजे असं मी बघितलेले रावण, मी अनुभवलेले रावण हे जे आहे ती निश्चितपणे चांगलं पुस्तक आहे. आणि गप्पांची रंगलेली मैफिल खूप वेगवेगळ्या विषयांवर अतिशय चांगल्या पद्धतीने, सजग पद्धतीने आणि चांगल्या आर्टिक्युलेट पद्धतीने, चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे अशी पुस्तकं आपण लिहिलेली आहेत. आणि छोटी छोटी लोक मग त्याच्यामध्ये कचरा रस्त्यापासून त्याच्यामध्ये क्लायमेटचं कसं काय आपलं पोल्युशन सावरलं पाहिजे, कॅरी बॅगसाठी मुक्ती काय केलं पाहिजे, खानापूरकर, राजाश्री कुपल्ले, डालीतली पोरबंदरा आणि किती नावं घ्यायची का 30 नावं तुम्हाला सांगून आता तुम्हालाच पाठवून जातो इतक्या वेळा सगळ्यांना बोललेलं आहे. त्यामुळे विषयाच्या तुमचे जे काही मांडण्याची पद्धत आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळे विषय मांडलेत. आणि त्याच्यामध्ये एक सामाजिक जाणीव आहे तुमच्या वाचनाला, लिहिण्याला. आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं तापतवार साहेब की आम्हाला कधी कल्पना नव्हती की आपल्यामध्ये एवढी सर्जनशीलता असेल म्हणून. पत्रकार म्हणून आपल्याला अनेक वर्ष आम्ही ओळखतो, पण एवढ्या सर्जनशीलतेने आपण लिखाण कराल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. ते इथे
बघायला मिळालं. आज या ठिकाणी आमचे डॉक्टर वंगे अण्णा सुद्धा आलेत, त्यांचा या ठिकाणी उल्लेख करते, कारण त्यांच्याशी अनेक वर्षापासूनचे आमचे संबंध आहेत. आणि सर्व चोखंदळ तुमचे मित्र म्हणून इथे आले, दिलीप दादा आलेले आहेत, आमचे जगतकर साहेब आलेले होते, आणि सर्व, आणि विशेष करून हे अंबेजोगाई हे केवळ वस्तूंनी किंवा वास्तूंनी प्रसिद्ध नाही, तर उभ्या माणसांनी प्रसिद्ध आहे. आमचे भगवानराव लोमटे साहेब होते, ज्याला जिल्हा परिषदमध्ये मी मेंबर म्हणून आले होते, त्याला भगवानराव दादा आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते. आमचे DN पाटील, अंबेजोगाई म्हटलं की DN पाटील एवढंच आम्हाला माहिती होतं. आडसकर साहेब, एक एक नावं जर आपण घेतली तर एक एक पुढाऱ्यांपासून, लेखकापासून ते आमचे सर्वसामान्य लोकांमध्ये काम करणारे. आणि विशेष करून मला ज्यांचा जास्त लढा होता तो म्हणजे आमच्या दिदींचा, शैला दिदींचा, की लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मला सांगितलं की आपण एक महिला मंडळ करूया. मग कुणाला बोलवायचं म्हणून केजवरनं आम्ही एसटीतनं इथे आलो अंबेजोगाईला. आणि अंबेजोगाईला शैला दिदींना म्हटलं की तुम्ही आमच्या इकडे केजला या आणि आमच्याकडे एक महिला मंडळ आम्हाला तयार करायचं आहे, वाचनाचा क्लब काढायचा आहे. आणि मग शैला दिदींनी आम्हाला मार्गदर्शन केलं. असे एक ना अनेक अनुभव आहेत. आणि त्याच्यामध्ये अशी लोक याच्यामध्ये अमृता म्हणजे खाणीसारखी एक लोक मिळाली, रत्नाच्या खाणीसारखी. आणि ह्या लोकांनी हा अंबेजोगाई भाग प्रगल्भ केला. परवा 17 तारखेला आपलं हैदराबाद मुक्ती संग्रामाचा आपण दिन साजरा करतोय. आणि हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये अंबाजोगाईची किती महत्व आहे त्याचं हे मला वेगळं सांगायची जरूर नाही. तुम्ही ते इथले लोकल आहात, तुम्हाला माहिती आहे की स्वामी रामानंद तीर्थ आणि खेडकीकर साहेब ज्यांचं नाव होतं, ह्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आणि या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे आपण विसरू शकत नाही. म्हणून एक वेगळ्या प्रकारचं स्फूर्तीचं केंद्र हे अंबेजोगाई आहे. आणि त्या अंबेजोगाईवर आपण हे लिहिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे अतिशय चांगली पुस्तकं, इन्फॉर्मेटिव्ह आहेत, आर्टिक्युलेट आहेत, आणि सगळ्यात चांगलं म्हणजे नवीन येणाऱ्या जनरेशनला, नवीन येणाऱ्या पिढीला ह्या पुस्तकांमधून निश्चितपणे बोध होण्यासारखं आहे. या ठिकाणी जास्त बोलणार नाही, कारण आपल्या सगळ्यांना शोधायची गडबड आहे. परंतु मला या ठिकाणी येता आलं आणि आपण एवढी छान 3 पुस्तकं लिहिली, मनापासून आपलं अभिनंदन